नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सौमित्रा आणि सारंग घरी येतात. ऋषिकेशला सगळीकडे शोधतात, परंतु ऋषिकेशचा कुठेही तपास नसतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई हे पग सगळीकडे शोधले, परंतु ऋषिकेश दादाचा कुठेही तपास नाही. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे गावामध्ये सगळीकडे शोधले का? तर सौमित्र म्हणतो की नाही आई, तो कुठेही नाही. सगळ्यांना आता ऋषिकेशची काळजी लागते. आता ऋषिकेश कुठे गेला असेल, त्या फोन सुद्धा अगदी त्याचा स्विच ऑफ येत असतो. त्यावर तर सुमित्रा म्हणते की कसं शक्य आहे, ऋषिकेश कुठे आहे हे कुणालाच माहिती कसं नसेल. आणि हे बघा, नानांनी जर एक फोन केला तर ऋषिकेश कुठे आहे आणि कसं आहे सगळी काही माहिती मिळू शकते, परंतु नाना मुद्दाम एकही फोन नाही करणार हे मला माहिती आहे. तेव्हा आता असं काही नाही, ऋषिकेश भेटला नाही, आज त्याचा फोन सुद्धा नाही आला तर ऋषिकेशच्या रूमवर जायचं, अगदी त्याची तेथे वाट बघायची. तो आला तर आहे, आणि जर तो तेथे असेल तर त्याला डायरेक्ट तू घरी घेऊन यायचं. त्यावर आता नाना म्हणतात की अगं पण त्याला घरी यायचंच नसेल तर सुमित्रा तू काय करणार बरं? त्यावर आता सुमित्रा म्हणते की आईचा हट्ट आहे आणि त्याला तो मानावा लागेलच. आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. आता दरवाजाची बेल वाजल्यानंतर ऋषिकेश आलेलाच असतो, म्हणून आता सुमित्रा गुलाबदादांना आवाज देऊन दरवाजा उघडायला सांगते. गुलाब घाईने जातात आणि दरवाजा उघडतात. आणि तेवढ्यात आता ऋषिकेशला बघून तर सर्वांना एक वेगळाच आनंद होतो, कारण आपला ऋषिकेश खूप बदलून आलेला असतो. एक सभ्य आणि अगदी रुबाबदार असा ऋषिकेश आता इथे हे रूप घेऊन आलेला असतो. सगळ्यांना एक आश्चर्याचा वेगळाच धक्का बसलेला असतो. सगळ्यांचे चेहरे मात्र ऋषिकेशला बघून खुलतात. सुमित्रा म्हणते की अगबाई ऋषिकेश, अरे ऋषिकेश कुठे होता तू, आणि हे काय? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं हे बघ आई, नवीन ऋषिकेश आहे हा. तेव्हा आता सगळ्यांना ऋषिकेशचा हा लुक खूपच आवडतो. आणि आता ऋषिकेश जेव्हा अगदी थोडासा बाजूला होतो तर आता त्याची अर्धांगिनी बनून जानकी मात्र आता रणदेव्यांच्या घरात अगदी पाऊल ठेवते. येताने तो जानकीला सोबत घेऊन आलेला असतो. नानांचा चेहरा तर लगेच खुलतो, कारण नानांना आपली जानकी फारच आवडत असते, परंतु सुमित्राचा चेहरा मात्र अगदी बघण्यासारखा रागीट होतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या मात्र मॅपला फोन करते आणि म्हणते की काय रे, कुठे अचानक कुठे गायब झाला, फोन नाही काय नाही, आणि कुठे गेला असं अचानक तू? म्हणजे तुझी आता गरज संपली तर तू लगेच मला विसरला तर? त्यावर लगेच आता मकरंद म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, तुला कमिट केलेलं काम मी आहे तर ते करेल, टॉन्ट मारण्याची गरज नाही, मला थोडासा वेळ हवा आहे. तर ऐश्वर्या म्हणते की हो हवा आहे, तितका वेळ घे रे बाबा. तू एक मैत्रीण म्हणून तुला मी एक सजेस्ट करू का? म्हणजे हे बघ, तू तुझा वेळ आहे तर तो इन्व्हेस्ट करतो की वेस्ट करतो हे मला नाही कळत, तर ते फिगर आउट कर, नंतरच तू डिस्टर्ब व्हायला नको. बाकी जे काही आहे ते तुझ्या मनाप्रमाणे कर. त्यावर लगेच आता मकरंद आता ऐश्वर्याला म्हणतो की झालं तुझं बोलून, ठेवू का मी फोन? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे हो, आणि बाय द वे मला हे म्हणायचं आहे की ऋषिकेशने मात्र तुझ्या टीमला हरवलं, बरोबर आहे की नाही? त्यावर मकरंदला राग येतो. मकरंद म्हणतो की माझ्या जखमेवर मीठ चोळायला तू फोन केलास का? त्यावर ऐश्वर्या म्हणते की अरे तू वेडा आहेस का, मी कशाला तुला तुझ्या जखमावर मीठ चोळायला फोन करेल? अरे तू माझा मित्र आहे आणि मी असं करेल होय? नाही. आणि हे म्हणजे की अरे तुझ्या जखमा आहे त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या इतकीच माझी इच्छा आहे. आणि हे पग कधी ना कधी मात्र तू माझी मदत तर करशीलच, आणि जर तुला माझी मदत लागली तर मात्र आता तू मला लगेच कॉल करू शकतो. त्यावर आता मकरंद रागाने म्हणतो की हे पग जर गरज लागली तरच मी तुला फोन करेल, आणि चल बाय, मी आता फोन ठेवतो. त्यावर ऐश्वर्या तर खुश होत ओके आणि बाय करून फोन ठेवते. त्यानंतर मकरंद गाडीमध्ये येऊन बसतो तर माया त्याला विचारते की काय रे, काय झालं, कुणाचा फोन होता? तेव्हा मकरंद म्हणतो की त्या ऐश्वर्याचा फोन होता, कारण आपण मात्र आता ही बाजी हरलो, गेम हरलो, त्यामुळे ती तर अगदी खुश झालेली आहे, टॉन्ट मारत होती. त्यावर आता माया म्हणते की अरे ती तर तुझी मैत्रीण आहे. त्यावर मकरंद म्हणतो की हो मैत्रीण आहे. तर माया म्हणते की अरे मग इतक्या हसणाऱ्या, तुझ्या स्वतःवर हसणाऱ्या मैत्रिणी तुला कशाला हव्या आहेत बरं? त्यावर आता मकरंद म्हणतो की हे पग माया तसं नाही, कारण ती अगदी वाईट नाहीच, जानकीच्या बाबतीत तिनेच मला अगोदर खूप जास्त मदत केली होती. त्यावर आता माया म्हणते की अरे तिने फक्त नाटक केलं असेल तुझ्याकडून तिचं सगळं काम पूर्ण करून घेण्यासाठी. त्यावर आता मायेचं हे बोलणं ऐकून मकरंद म्हणतो की अगदी तू म्हणतेस तसंच असेल, असंच मला वाटत आहे. त्यावर आता लगेच माया म्हणते की मला तर आता असं वाटायला लागलं की फार अगोदरच मी तुझ्या मदतीला यायला हवं होतं. मी जर तुझ्या सोबत असते ना तर जानकी आज आपल्या घरी असती. तेव्हा लगेच आता मकरंद म्हणतो की हे बघ, जर आणि तरच्या गोष्टी आता काही उपयोग
काय होणार नाही. ज्या गोष्टी होत्या त्या हातातून निसटल्यात आणि हे बघ आता मात्र यापुढे जानकी किती काही झालं तरी माझ्या आयुष्यामध्ये मला हवी आहे आणि जो प्लॅन तुला करायचा आहे तो अगदी फुल आणि प्रूफ असायला हवा. आता हे ऐकून माया म्हणते की माझ्याकडे आता जानकीला मिळवून देण्यासाठी एक प्लॅन आहे, शेवटचा उपाय असेल तो आता. तेव्हा आता माया मात्र आता मकरंदला त्या प्लॅन बद्दल सांगते आणि मकरंद मात्र त्या प्लॅन बद्दल विचार करत असतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जेव्हा घरात पाऊल ठेवतो, आता जानकीला बघून सुमित्रा रागावते. तर आता ऋषिकेश म्हणतो की हो आई, अगोदरचा जो ऋषिकेश होता तर खूप मस्तीखोर होता, अगदी एक जबाबदार होता, परंतु आत्ताचा ऋषिकेश अगदी संवेदनशील आणि एक जबाबदार मुलगा आहे. आणि ह्या ऋषिकेशला मात्र त्याचे वडील त्याला नाही कळाले आणि नाना मी तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे म्हणून तो नानांच्या समोर येतो. नाना मात्र अगदी खुश असतात आता आपला बदललेला ऋषिकेश बघून. तेव्हा आता नाना म्हणतात की हो ऋषिकेश, अरे तू तुझ्या बापाला चुकीचं ठरवलं, खरंच याचा मला खूप आनंद झाला रे. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाना हे बघा, आता इथून पुढच्या सगळे काही आयुष्यामध्ये मला आता अगदी तुमच्या सोबत प्रवास हवा आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. म्हणून ऋषिकेश आता नानांच्या पाया पडतो. नानांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. नाना म्हणतात की अरे पोरा नाही, तुझी जी जागा आहे तर आता ती बापाच्या पायाशी नाही आणि आपल्या हृदयात आहे. म्हणून हृदयाला हात लावून दाखवतात आणि अगदी चटकनी डोळ्यामध्ये पाणी येतं. तेव्हा आता नाना आणि ऋषिकेश चक्क एकमेकांना अगदी मिठी मारतात. दोघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू येतात. तेव्हा मात्र आता जानकी हे सर्व बघून अगदी खुश होते आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. फक्त आहे ती आपली आजी. आजीचा चेहरा मात्र अगदी वाकडा, तो वाकडाच होत असतो. सुमित्रा सारंग यांना सुद्धा खूप आनंद होतो आणि सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा आनंद अश्रू येतात. त्यावर आता नाना अगदी त्यांना पश्चाताप होत असतो. ते म्हणतात की खरंच ऋषिकेश, मी सुद्धा अगदी निंदा करायचो तुझी, तुला वाटेल ते बोलायचो. तेव्हा मला असं वाटायचं की आपल्या बापलेकातील अंतर आहे ते कधीही कमी नाही व्हायचं आणि आज मला इतका आनंद झालेला आहे की तुला खांद्यावर घेऊन मिरवावंसं वाटतं. सगळ्यांचे चेहरे आता खुललेले असतात. ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी असतं. तो म्हणतो की नाना अहो, मी सुद्धा अगदी आतुरतेने या दिवसाची वाटच बघत होतो. तुम्हाला हवा आहे तसा आदर्श मुलगा बनण्याचा मी नक्की प्रयत्न करेल नाना. माझी पूर्ण खात्री आहे की त्यांना हे नक्की जमेल. नाना हे बघा, तुमच्यामुळे आणि मला जानकीमुळे जबाबदारीची जाणीव कळाली आहे. सगळं काही अगदी मला अगदी व्यवस्थित सगळं काही समजलेलं आहे. जानकीने तर माझला प्रभू रामाचा आदर्श माझ्यात असायला हवा असं सांगितलं होतं म्हणून घराच्या बाहेर राहून मला कधीही वनवास नाही वाटला. तेव्हा आता सुमित्राला थोडासा राग येत असतो. जानकीचं कौतुक जेव्हा सुरू असतं तेव्हा मात्र ऋषिकेश सांगत असतो की नाना अहो, घराच्या बाहेर राहून मी भोगलं नाही तर खूप काही शिकलो. गेल्या काही दिवसापासून ज्या मार्गावर मी चालत आलो तर यापुढे सुद्धा मला तोच मार्ग निवडायचा आणि त्याच मार्गाने जायचं. त्यावर तर सुमित्राला तर राग येतो. सुमित्रा रागानेच विचारते की ऋषिकेश, आणि तुझ्या बरोबर आता ही मुलगी इथून पुढे असणार आहे का? त्यावर आता जानकी लगेच म्हणते की हो काकू, कारण ऋषिकेशचा हात धरून मला आयुष्यभर चालण्याची इच्छा आहे आणि जर तुमची परवानगी नसेल तर मात्र मी त्याचा हात कधीही नाही धरणार. तेव्हा मात्र आता नाना म्हणतात की जानकी तू असं करू नकोस, कारण तुझ्या साथीची त्याला गरज आहे. आजवर तू त्याचा हात धरला त्यामुळे मध्ये सोडायचा नाही. तेव्हा मात्र आता सारंग लगेच म्हणतो की ताई, नाना एकदम बरोबर बोलले आणि ताई हे बघ, तुझ्यामुळे आम्ही सुद्धा सुधारलो, त्यामुळे तू खरंच कुठेही जाऊ नकोस. तेव्हा सौमित्र सुद्धा म्हणतो की जानकी ताई, अगं आपली टीम आहे, मग असा खेळ संपला म्हणून टीम मोडायची नसते ग, तू प्लीज थांब ना ग. तेव्हा आता सगळेजण जानकीला थांबायला आग्रह करतात, परंतु सुमित्राचा चेहरा मात्र अगदी रागानेच असतो आणि आजीचा. तेव्हा लगेच आजी म्हणते की बाई 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 बाई, अगं कोण कुठली पोरगी ही, आणि तुम्ही चक्क सगळेजण ऋषिकेशसाठी तिच्यासमोर हात जोडतात. काय गरज आहे तिला घरात घेण्याची? आणि क्षी, झालं ना तुझं काम, त्यामुळे घरची वाट पकड, चल निघ इथून. तेव्हा आता ऋषिकेश आजीजवळ येतो. आजीला म्हणतो की आजी काय बोलतेस तू, अगं जरा शांत राहशील का, प्लीज जरा शांत राहा. तेव्हा ऋषिकेश आता सुमित्रा समोर येतो आणि रिक्वेस्ट करतो की आई, निदान माझ्यासाठी तरी तू जानकीचा स्वीकार कर ना ग. तेव्हा आता सुमित्रा ऋषिकेशकडे बघत असते. प्लीज आई, माझ्यासाठी तरी कर ना ग हे सर्व, म्हणून तो खूप रिक्वेस्ट करतो. सुमित्रा मात्र आता ऋषिकेशकडे बघत नाही, रागाने खाली बघत असते. तेव्हा आता जानकी नाराज होऊन तेथून जायला निघते, परंतु ऋषिकेश धावतच येतो आणि जानकीचा हात पकडतो. आजी तर तोंडाला हातच लावते. जानकी वळून मात्र ऋषिकेशकडे बघत असते आणि त्याने पकडलेल्या हाताकडे. ऋषिकेश म्हणतो की थांब जानकी, कुठेही जायचं नाही. जानकी म्हणते की ऋषिकेश हे बघ, आता मला जावं लागेल, आणि ती आता त्याच्या हातातील हात सोडते आणि म्हणते की माझा हात न हात धरता तुला मात्र आता स्वतः चालायला शिकवावं लागेल. अरे तू धडपडलास तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुला सगळं काही शिकावं लागेल आणि तू तसं केलेलंच आहे आणि
आणि आता जानकी सुमित्राला म्हणते की काकू हे बघा, तसं मात्र मी ऋषिकेशसाठी काही केलेलंच नाही. ऋषिकेशमध्ये ऑलरेडी असलेले त्याच्या गुणांची मी फक्त आणि फक्त त्याला जाणीव करून दिलेली आहे. बाकी मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी त्याची सोबत करू नये, त्याची साथ देऊ नये, तर मात्र मी खरंच हे सर्व नाही करणार आणि तुमच्या दिलेल्या शब्दाचा मान मात्र मी नक्की राखेल. एक आई म्हणून तुमची काळजी तुमच्या मुलासाठी आहे हे मला माहिती आहे आणि ती सर्व काळजी मला समजू शकते. एका आईमध्ये आणि एका मुलामध्ये मला अंतर नाही आणायचं, त्या दोघांमध्ये मला नाही यायचं. बघा आई, गोष्ट लक्षात ठेवा, मला फक्त ऋषिकेशला नाही तर सगळ्या रणदिवे कुटुंबाला आपलंसं करायचं आहे आणि ज्या दिवशी मी हे सर्व करेल त्या दिवशी मी रणदिवे कुटुंबात पाऊल ठेवेल. तेव्हा आता नाना हे जानकीचं बोलणं ऐकून अगदी खुश होतात. आणि एक गोष्ट आई लक्षात ठेवा, ऋषिकेशसाठी मात्र मी तुमचं मन नक्की जिंकून दाखवेल आणि मला आई पूर्ण खात्री आहे की तेव्हा मात्र तुम्ही मानाने मला सून म्हणून या घरामध्ये घेऊन येताल. येते मी असे बोलून जानकी आता जायला निघते तर ऋषिकेश म्हणतो की थांब जानकी, वेडेपणा करू नको, तू कुठेही जाणार नाही, ऐक माझं. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, नानांच्या नजरेमध्ये तू स्वतःला सिद्ध करून दाखवलंस, अरे मग तुझ्या आईच्या नजरेत मला सुद्धा स्वतःला सिद्ध करून देत. अरे ऋषिकेश, तू तुझी परीक्षा दिली आणि तुझी परीक्षा पास करून तू या घराचा उंबरठा ओलांडलास आणि आता मात्र ही परीक्षा माझी आहे आणि ती परीक्षा मी नक्की पास करेल आणि तेव्हाच मात्र आता ह्या सगळ्यांच्या सहमतीने मात्र मी या घराचा उंबरठा ओलांडेल, हे लक्षात ठेव. नानांना आता ह्या जानकीचा जो काही निर्णय आहे तो निर्णय फारच आवडतो. नाना अगदी खुश असतात कारण जानकी त्यांना पहिल्यापासूनच आवडत असते. सुमित्राच्या मनामध्ये अजूनपर्यंत अगदी डगमग चालूच असते आणि आता जानकीचं बोलणं ऐकून आजी तर अगदी आश्चर्याने पाहतच असते. तेव्हा जानकी पुन्हा आता ऋषिकेशचा हात धरते आणि त्याच्या हातामध्ये हात देत म्हणते की तेव्हा मात्र आयुष्यभर मी तुझा हात धरलेला हात नाही सोडणार, आयुष्यभर मी तुझ्या सोबत असेल. तेव्हा आता ऋषिकेशने सुद्धा जानकीच्या हातामध्ये हात दिलेले असतात. तर आता सारंग, सौमित्र आणि नाना हे सर्व बघून खूप खुश होतात. परंतु आजी तर मात्र डोक्याला हात लावून घेते आणि सुमित्राला खूप राग येतो. सुमित्रा रागाने अगदी खाली पाहत असते आणि जानकी, ऋषिकेश आता एकमेकांकडे बघून हसत असतात. त्यानंतर आता जानकी आपली बॅग वगैरे घेऊन पुन्हा आता आपल्या रूम मध्ये येते. रूमचा दरवाजा उघडते आणि आत येते. ऋषिकेशचा कोट मात्र तिथेच पडलेला असतो. तेव्हा जानकी त्या कोटवरून हात फिरवते आणि तो कोट मात्र उचलून घेते आणि त्या कोटकडे बघत असते. आणि आता ती म्हणजे जेव्हा या घरात पहिल्यांदा पाऊल टाकून आलेली असते ते क्षण मात्र जानकीला आठवतात. जानकी मात्र आता ऋषिकेशच्या कोटला अगदी स्वतःच्या उराशी धरते आणि खूप छान त्याच्या आठवणीत जगत असते. त्या जर्किंगची वगैरे आहे तर ती घडी वगैरे घालते आणि तेवढ्यात तिथे प्रधान काका येतात. प्रधान काका जानकीला म्हणतात की जानकी तू आलीस का? तेव्हा जानकी म्हणते की काका तुम्ही आलेत ना, कसे आहात म्हणून त्यांची विचारपूस करते आणि त्याच वेळेस मकरंद डोकावून आता चोरून हे सर्व पाहत असतो. तो जानकीच्या मागावरच असतो. आता काका म्हणतात की अगं माझं जाऊन दे, पण तू कशी आहेस आणि तू एकटीच आली का? अगं जानकी, ऋषिकेश कुठे आहे? तेव्हा आता जानकी म्हणते की काका, ऋषिकेश मात्र आजपासून त्याच्या घरामध्ये राहणार आहे. ते ऐकून काका म्हणतात की अरे वा वा वा, खरंच हे तर खूपच उत्तम झालं. मकरंद मात्र आता हे सर्व ऐकतो. तेव्हा काका म्हणतात की जानकी, हे सगळं तुझ्यामुळे झालं, तुम्ही एकमेकांना साथ दिली, तू सुद्धा त्याची साथ दिली म्हणून आता तो इतकं सगळं काही जिंकू शकला आणि स्वतःचं नाव कमवू शकला. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही काका, आम्ही सगळ्यांनी एकमेकांची साथ दिली आणि आम्ही अगदी दोघं कसून लढलो त्यामुळे जिंकलो. तेव्हा आता काका म्हणतात की एकमेकांसाठी जीवाचं रान करणारी ही मैत्री खरंच मला खूप आवडली. तुमच्या दोघांकडे बघून हे असं वाटतं की तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलेले आहात आणि तुला असं एकटं नाही बघवत ग. तेव्हा आता जानकी म्हणते की काका, अहो मी कुठे एकटी आहे, तुम्ही आहात ना माझ्यासोबत. आणि आता काका म्हणतात की अगं तसं नाही, ऋषिकेश तुझ्या सोबत असायला हवा, कारण जेव्हा तू नव्हती ना तेव्हा तो बिचारा एकटा बसलेला होता, त्यामुळे तू मात्र आता असं एक झुरत जाऊ बसू नको. कारण जर तुला काही वाटलं तर तू मला नक्की कॉल कर आणि माझ्याशी बोलत बस, माझ्याशी गप्पा कर. आणि जानकी हे बघ, मी तुला एक सांगू का? जानकी म्हणते की हो काका सांगा. तर काका म्हणतात की आयुष्यभर तुम्ही दोघांनी एकमेकांच्या सोबत एकमेकांची साथ द्यावी यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करेल. तेव्हा जानकी खुश होत म्हणते की थँक्यू काका आणि तुमचे हेच आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहून द्या. तुमच्यासारखं चांगला विचार करणारी लोक आमच्या आयुष्यामध्ये आहे, यासाठी आता आणखीन दुसरं काय हवंय बरं? त्यापेक्षा मला दुसरं काही नको. आणि काका बसा बरं, मी तुमच्यासाठी चहा टाकते. तेव्हा आता जानकी चहा करायला आत जाते आणि ह्या मकरंदला मात्र आता खूप राग येत असतो. रागाने तो आता जानकीकडे बघत असतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी
आता तिकडे चहा वगैरे करत असते आणि इकडे ऋषिकेश देवाच्या पाया पडतो. सौमित्र, सारंग सगळेजण आता देवाच्या पाया पडून गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात. त्यानंतर मात्र ऋषिकेश, सारंग आणि सौमित्र हे सगळेजण आजीजवळ येतात. आता ऋषिकेश आजीला म्हणतो की अगं हे बघ, मी लवकरात लवकर घरी यावं असं तुला वाटत असेल किंवा नाही हे मला माहिती नाही, परंतु हे बघ मी घरी तर आलो. मग आजी मी तुझ्या पाया पडतो, मला आशीर्वाद दे. तेव्हा मात्र आता आजी तोंड फुगवून हू असं करते. तर आजी असं म्हटल्यानंतर सारंग म्हणतो की अगं आजी तू असं काय हू हू करतेस, अगं तो आता घरी आला, मग तू त्याला छान आशीर्वाद द्यायला नको का. तर आजी लगेच जोरात सुमित्रा सुमित्रा असं ओरडते. ती लगेच रडण्याचं नाटक करते. सुमित्रा, ए सुमित्रा, अगं बघ ना तुझी मुलं कशी मला घालून पाडून बोलतात बरं, आत मला राहायचं नाही, हे बघ माझी बॅग भर, मी जाते आता इथून निघून. तेव्हा थोडंसं रडण्याचं नाटक करते. सुमित्रा म्हणते की हे बघ बस खाली आणि तेथे लिंबू पाणी वगैरे पिऊन घे. सारंग आणि सौमित्र धावतच मात्र आजीच्या जवळ येतात. सौमित्र म्हणतो की आजी तू घर सोडून चाललीस का. आजी म्हणते की हो हो. तर सौमित्र म्हणतो की चल ठीक आहे, आम्ही दोघं मात्र तुझी बॅग भरण्यासाठी मदत करतो. मात्र आता लगेच सगळेजण हसतात. आजी म्हणते की बघितलंस का कसं मला घराच्या बाहेर काढून देतात, मला हकलून देतात. नानांना फारच हसू येत असतं. तेव्हा आता सारंग म्हणतो की आता तर हीच म्हणाली होती की बॅग वेग भरून द्या म्हणून. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे हे बघा गंमत करू नका, ती रागावलेली आहे, कशाला तुम्ही गंमत करतात बरं. आई तू बस बरं इथे खाली आणि शांत हो, ते मुद्दाम तुझी गंमत करतात, ते सुद्धा आई तुला नाही कळत का, कशाला त्यांच्या तोंडाला लागतेस. त्यानंतर आता ऋषिकेश आईच्या पाया पडायला येतो आणि सुमित्राच्या पायात पडतो. तर आता सुमित्रा खुश होत त्याला आशीर्वाद देते, सुखी राहा. ऋषिकेश म्हणतो की आई तुला वाटत होतं ना मी घरी यावं म्हणून, मी आलो बघ घरी. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे हे बघ नुसता घरी नाही आला तर कुणाच्या तरी नाकावर टिच्चून तू घरी आलास, म्हणून नानांना आता टॉन्ट मारते. ऋषिकेश नानांकडे बघतो आणि हसतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ आज मात्र मला माझ्या नानामुळेच जबाबदारीची जाणीव झाली, तर आज मात्र जी काही माझी ओळख झाली ती सगळी नानामुळे झाली. तर तेव्हा आता ऋषिकेश नानांच्या पाया पडतो आणि नानांना म्हणतो की खरंच नाना मला तुमच्या अगदी ह्या स्वभावामुळे माझ्या कर्तृत्वाची जाणीव झाली आणि हे बघा आता जे काही माझं कर्तव्य आहे तर ते मी पूर्ण करणार आणि उद्याच लगेच मी आता आपलं ऑफिस जॉईन करतोय. आता सुमित्रा आणि नाना या दोघांना तर फारच आनंद होतो. आता दोघेही उठून उभे राहतात आणि म्हणतात की काय बोलला ऋषिकेश, अरे खरंच. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की खरंच. तर आता नाना म्हणतात की अरे याच दिवसाची किती दिवसापासून मी आतुरतेने वाट पाहत होतो. नाना हे बघा मी आता आपल्या कंपनीचा एक बिझनेस सुरू करतोय जेथे आपल्या अगदी स्वतःची ब्रँड असेल आणि ती कंपनी मी सुरू करत आहोत. तेव्हा नाना विचारतात की अरे तू स्वतःचा ब्रँड अगदी सुरू केलास, मग त्याचं कंपनीचं नाव वगैरे ठेवलं असेल ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की माझ्या पहिल्या ब्रँडचं नाव असणार आहे सुमित्रा एंटरप्राइजेस. आता हे ऐकून सुमित्राला तर फारच आनंद होतो. तेव्हा ऋषिकेश आता असं म्हटल्यानंतर नाना, सारंग आणि सुमित्रा यांना इतका आनंद होतो. सगळेजण टाळ्या वाजवतात. दोघेही धावतच आता ऋषिकेश जवळ येतात आणि ऋषिकेश काय बोलतो. तेव्हा सुमित्रा सुद्धा विचारते की ऋषिकेश अरे काय हे. तर ऋषिकेश म्हणतो की हो आई, माझ्या कंपनीचं नाव असेल सुमित्रा एंटरप्राइज कंपनी आणि आई तुझ्या नावानेच मला ही कंपनी सुरू करावीशी वाटली. कशी वाटली बरं माझी आयडिया. तेव्हा सुमित्रा म्हणते की खूपच छान आणि खूप प्रगती करत राहा, सर्व काही यश तुझ्या हातामध्ये येऊ. तेव्हा ऋषिकेश खुश म्हणतो की हो आई, तुमच्या दोघांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहून द्या, मग बघा मी काय करतो. आणि नाना हे बघा आज मात्र मी हे जे काही सुरू करत आहे त्याबद्दल काही मी प्लॅन्स तयार करत आहे. एकदा माझे सगळे काही प्लॅन्स रेडी झाले तर मी त्याबद्दल तुम्हाला माहिती पाठवितो. आलोच मी असे बोलून आता ऋषिकेश आपल्या रूम मध्ये जातो. ऋषिकेश मध्ये खूप चेंज झालेला असतो आणि त्या सर्वांचा आता ऋषिकेशला आणि घरातील सर्वांना खूपच आनंद झालेला असतो. आजी मात्र आता बघूनच असते. तेव्हा मात्र आता लगेच नाना ही सुमित्राला म्हणतात की सुमित्रा बघितलंस का ऋषिकेश किती बदललास, अगं तुझ्या नावाने तो कंपनी सुरू करत आहे तर. आणि हे बघ ऋषिकेश आज मात्र जे काही करत आहे त्याचा खरंच मला अभिमान वाटतो आणि जे काही स्वतःच्या पायावर तो उभा राहिलाच याचं सगळं क्रेडिट आहे तर ते फक्त आणि फक्त त्या मुलीला आहे, त्या जानकीला आहे. आता हे ऐकून आजीला मात्र अगदी आश्चर्याचा धक्काच बसतो. आता नाना सुद्धा त्या मुलीचं कौतुक करतात. हे बघून आजी तर आता बघतच असते आणि सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की आओ हे बरं आहे तुमचं, ऋषिकेशला लहानचं मोठं मी केलं, त्याच्यावर संस्कार केले, अगदी सर्व काही शिकवलं आणि जे काही सगळं श्रेय आहे तर ते तुम्ही त्या मुलीला देतात. तेव्हा नाना म्हणतात की हो 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 हो. अगं हे बघ सुमित्रा मला सांग बरं, 2 महिन्यापूर्वीचा ऋषिकेश कसा होता आणि आत्ताचा ऋषिकेश कसा आहे बरं. परंतु आता मात्र आज जे काही ऋषिकेश बोलला ते किती जबाबदारपणा त्याच्या बोलण्यात होता.
अगदी सर्व काही त्याने स्वतः स्वीकारलं आणि हेच आपल्याला अपेक्षित होतं. त्यामुळे हे जे काही आहे ना ते सगळं काही त्या मुलीमुळे आहे. तू मान किंवा मानू नकोस, परंतु जे काही झालेलं आहे ते केवळ आणि केवळ जानकीचा एक चमत्कार आहे. जानकीची त्याला साथ आहे, त्यामुळे हे सर्व घडलेले आहे. तर सुमित्रा तर विचारतच पडते. सारंग आणि सुमित्रा लगेच आता आम्ही दादाला भेटून येतो असे म्हणून ऋषिकेशच्या रूममध्ये जातात. तेव्हा मात्र आता आजी लगेच आता सुमित्राला म्हणते की सुमित्रा, अगं सुमित्रा, ऐकलंस ना, त्या मुलीने मात्र अगदी काय चालवलं तुझ्या ह्या घरामध्ये. तुझे सगळे काही माणसं तिच्या बाजूने झाले, म्हणजे तिने नक्कीच या घरामध्ये काहीतरी सुरुंग पेरवलेला आहे. तर तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघ आई, तू काही काळजी करू नकोस. शेवटी मी ठरवलेलं आहे की जी मुलगी आता ऋषिकेशला आवडेल तर त्याच मुलीशी मी ऋषिकेशचं अगदी लग्न लावून देईन त्या मुलीबरोबर. आणि माझ्या ऋषिकेशला मात्र मी त्या मुलीच्या जाळ्यात नाही अडकून देणार. किती काही झालं तरी मी तिचं आणि त्याचं लग्न नाही होऊन देणार. माझ्या ऋषिकेशसाठी मी दुसरी मुलगी शोधणार असे आता सुमित्रा आजीला सांगते. त्यानंतर आता इकडे मकरंद मात्र मायेला सर्व काही येऊन सांगतो की जानकी एकटीच मात्र आता त्या चाळीमध्ये राहायला आलेली आहे आणि ऋषिकेश मात्र आपल्या घरी गेलेला आहे. आता मात्र जानकी एकटी आहे, तर आपण काय करायला पाहिजे. म्हणते की तुला काहीच करायचं नाही. आता जे काही करायचं आहे ते केवळ आणि केवळ मास्कमॅनलाच करावं लागेल. तेव्हा मात्र माया त्याला म्हणते की तुला रावण व्हावं लागेल, की ज्या जानकीसाठी तुला अगदी स्वतःला रावण बनवावं लागेल आणि तिला हिसकावून इथे घेऊन यावं लागेल. तर मकरंद विचारतो की म्हणजे जानकीच्या घरामध्ये अगदी घुसून तिला अगदी उचलून आणायचं का. तेव्हा माया म्हणते की हो, बाकी आपल्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही. तो मास्कमॅनचा वेश घेतो आणि जानकीच्या घरी येतो. जानकीच्या घरी आल्यानंतर जानकीच्या दरवाजाला कुलूप असतो. तेव्हा मात्र आता प्रधान काका हे बघतात. प्रधान काकाने बघितल्यानंतर मात्र आता म्हणतात की कोण आहेस तू. तेव्हा आता प्रधान काकांना हिसकावून मकरंद तेथून अगदी निघून जातो, धावतच जातो. मायाला घरी येऊन सांगतो की जानकीच्या घराला कुलूप होतं, ती कुठे गेली माहिती नाही. त्यावर त्याला माया म्हणते की दादा, लवकरात लवकर आपल्याला हा प्लॅन आपला सुरू करावा लागेल, कारण ते जानकी आणि ऋषिकेश काय करतील याचा नियम नाही. आता जानकी ही हॉस्पिटलला आलेली असते आणि जानकी मात्र रडतच हॉस्पिटलला येऊन आता ऋषिकेशला फोन करते आणि ऋषिकेशला म्हणते की हे बघ ऋषिकेश, आत्ताच्या आत्ता तू हॉस्पिटलला ये, कारण आता जे काही ऋषिकेशला जानकीने सांगितलं ते ऐकून ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ऋषिकेश धावतच जानकीकडे येतो. जानकी मात्र रडत असते, कारण आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.